तुम्ही टीईटी पेपर 2 साठी तयारी करताय तरीही पास होत नाहीये, मार्क्स वाढत नाहीये, कारण तुम्ही एक मोठी चूक करताय. फक्त 30 दिवसात पेपर 2 पास करायचा असेल तर आजची स्ट्रॅटेजी फक्त तुमच्यासाठी. रॅन्डम अभ्यास करून उपयोग नाही. योग्य डायरेक्शन असणं खूप गरजेचं आहे. बहुतेक जण रॅन्डम टॉपिक वाचतात, प्लॅन नसतो, डायरेक्शन नसते आणि शेवटी फेल होतात. मेहनत आहे पण डायरेक्शन नाही. मित्रांनो, आजचा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी. तर पेपर 2 क्लिअर करायचा असेल तर काही रूल फॉलो करणं गरजेचं आहे. नमस्कार मित्रांनो, मी ज्ञानेश्वर इलस्टर ऑफ एज्युकेटिव्ह आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करते. याआधी आपण टीईटी पेपर 1 साठी जी स्ट्रॅटेजी आपल्या चॅनलवर टाकलेली आहे, तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर व्हिडिओ नक्की बघा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण टीईटी पेपर 2 साठी संपूर्ण स्ट्रॅटेजी बघणार आहोत. यामध्ये काही 4 गोल्डन रूल आपण बघणार आहोत, जे की आपले टीईटी पेपर 2 साठी क्लिअर करण्यासाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहेत. मित्रांनो, जास्त वेळ न घेता मी डायरेक्ट तुम्हाला पहिला रूल सांगते. पहिला गोल्डन रूल आहे सब्जेक्ट. सब्जेक्ट इज अ गेम चेंजर. आता मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की तर टीईटी पेपर 2 हे कोण देतात? तर ज्यांचं बीएड पूर्ण आहे ते पेपर 2 देऊ शकतात. त्याचप्रमाणे ज्यांचं डीएड प्लस पदवी आहे ते पेपर 1 ते 60 इलिजिबल आहे, ते 1 ते 8 साठी फॉर्म भरू शकतात. तर त्यांना दुसरा पेपर हा कंपल्सरी असतो. 6 ते 8 वाल्यांसाठी हा दुसरा पेपर हा कंपल्सरी आहे. हे आपल्या सर्वांना बेसिक माहिती आहे. तर पेपर 2 मध्ये सर्वात महत्वाचा गेम चेंजर विषय म्हणजे सब्जेक्ट. तर मित्रांनो, पेपर 2चा जर आपण विषयाचा विचार केला तर पेपर 2 मध्ये बघा, तुम्हाला मराठी आहे, भाषा 1, भाषा 2, तसेच सीडीपी म्हणजे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, आणि चौथा महत्वाचा विषय आहे सामाजिक शास्त्र. याला ऑप्शन तुम्हाला गणित आणि विज्ञानही आहे. तर सर्वात गेम चेंजर हे चौथा विषय आहे मित्रांनो, आपला सब्जेक्ट विषय. पेपर 2 मध्ये सामाजिक शास्त्र हे 60 मार्कासाठी आहे आणि हेच आपल्यासाठी गेम चेंजर आहे मित्र, आणि इथेच आपलं सिलेक्शन ठरतं. आता तुम्हाला काय करायचं आहे, तर कशी स्ट्रॅटेजी आखायची आहे, तर बघा, रोज 2 तास तुम्हाला सामाजिक शास्त्रासाठी द्यायचे आहेत. आता प्रश्न कुठून येतात हे जर आपल्याला माहित असलं तर आपण योग्य पुस्तकं सुद्धा वापरू शकतो. आता जर फक्त आपण अभ्यासच करत सुटलो, एखादं मार्गदर्शक पुस्तक आणलं आणि वाचायला लागलो तर त्याचा काही उपयोग होत नाही. वेळेवर परीक्षेमध्ये प्रश्न बेसिक मधूनच आलेले तुम्हाला दिसतात. आणि हे मी फक्त सांगत नाहीये, तर बघा, फक्त तोंडी सांगत नाहीये मित्रांनो. तर याच्यावर मी तुम्हाला व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे की सामाजिक शास्त्रामधील पेपरमध्ये सर्व प्रश्न कुठून येतात. तर हे फक्त बेसिक पुस्तकातूनच आलेले आहेत. कुठलंही मोठं बुक आणून वाचू नका. सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला 5वीचा इतिहास वाचायचा आहे, 6वीचा इतिहास वाचायचा आहे, 7वीचा 8वीचा असं करून सगळं 12वी पर्यंत इतिहास वाचायचा आहे. एक आणि एक प्रश्न फक्त बेसिक मधून आलेला दिसतो. हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते आणि आता सुद्धा सांगते की तुम्हाला सामाजिक शास्त्र इतकं छान करायचं आहे की इथंच तुमचे किती मोठे मार्क्स कव्हर होऊ शकतात. हा विषय एक आपलं इथं सिलेक्शन ठरवतो. आता तुम्हाला याच्यामध्ये भूगोल आहे, नागरिकशास्त्र आहे, राज्यशास्त्र आहे, तर हे सगळे पुस्तकं आपल्याला कशा बेसिकच वाचायचे आहेत. आता यासाठी कोणते पुस्तक वाचायचे, तर मी तुम्हाला एकच सांगते की बेसिक पुस्तकं वाचून काढा आणि रोज 2 तास हे सामाजिक शास्त्रासाठी द्यायचे आहेत. त्याच्यानंतरचा महत्वाचा विषय आहे बघा, सीडीपी. सीडीपी इज अ स्कोरिंग वेपन. सर्वात महत्वाचं म्हणजे सीडीपी. टीईटी पेपर 1 च्या तुलनेत टीईटी पेपर 2 च्या प्रश्नांचा दर्जा हा वाढलेला दिसतो आणि नक्कीच वाढलेला असतो, कारण की पेपर 1 मध्ये आणि पेपर 2 मध्ये बराच फरक असतो. तुम्हाला पेपर 2 साठी डीप स्टडी करायचा आहे. यामध्ये सीडीपीचा जर विचार केला तर सीडीपीचे प्रश्न हे तुम्हाला मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका तुम्ही जर बघितल्या तर काही प्रश्न रिपीट झालेले तुम्हाला दिसतात. तर काही सीडीपीच्या संकल्पना आहेत ते तुम्हाला पाठ करायच्याच आहेत, ज्या की नेहमी परीक्षेत विचारल्या जातात, जसं की ऋण संक्रमण, धन संक्रमण, अध्ययन वक्र, यावर सुद्धा काही प्रश्न आलेले आहेत. आता तुम्ही काय करायचं आहे, सीडीपी साठी पीवायक्यू करायचे आहे. त्यानंतर तुमच्या स्वतःच्या नोट्स बनवायच्या आहेत. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर जे जॉईंट आहेत त्यांना मानसशास्त्राच्या नोट्स आपण दिलेल्या आहेत. आपण हस्तलिखित नोट्स आहेत माझ्या हातच्या, त्या नोट्स मी आपल्या मेंबरसाठी अवेलेबल करून दिलेले आहेत. तर बघा, सीडीपी हा टॉपिक तुम्हाला टॉपला नेऊ शकतो जर तुम्ही व्यवस्थित केला तर. आता सीडीपी साठी कुठले पुस्तक वाचायचं, तर तुमच्याकडे फडके सरांचं पुस्तक जे आहे ते असलं पाहिजे. त्यानंतर तुमच्याकडे 11वी 12वी जे बेसिक पुस्तक आहेत मानसशास्त्र, ते पुस्तक सुद्धा असणं खूप गरजेचं आहे. त्या पुस्तकाच्या नोट्स तुमच्याकडे असाव्यात. त्याचप्रमाणे मित्रांनो, बीएडचं जर मानसशास्त्र पुस्तक तुमच्याकडे असेल तर ते सुद्धा तुम्ही वाचणं गरजेचं आहे. यातूनच सगळे प्रश्न आलेले तुम्हाला दिसतात. आता सर्वात महत्वाचं आहे भाषा. आपण पेपरसाठी माध्यम जर मराठी निवडलं तर आपल्याला भाषा 1 आहे,
आणि माध्यम जर आपण हिंदी निवडलं तरी दुसरी 2 नंबरची भाषा आपली मराठी असते. आता मराठी आपली लँग्वेज आहे, त्यामुळे ही इझी वाटते आपल्याला आणि आपण साहजिकच आपल्याला असं वाटतं की मराठीचा खूप अभ्यास आहे आपला आणि आपल्या विषयाकडे दुर्लक्ष होतं. तर मी पहिल्या व्हिडिओमध्ये सुद्धा हेच सांगितलेलं आहे की तुम्हाला असं वाटत असेल की माझा खूप अभ्यास आहे, माझं मराठी खूपच चांगलं आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, मराठीसाठी मॉक टेस्ट सोडवायची आहे आणि 30 प्रश्न सोडून बघायचे आहेत आणि त्या 30 प्रश्नापैकी तुमचे 30 जर बरोबर आले तर समजायचं की आपला मराठीचा अभ्यास झालेला आहे. त्यामुळे मराठीकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. मराठीकडे जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर तुमचे मार्क्स कमी होतील. जर तुम्हाला खरंच असं वाटत असेल की आपण टीईटी मध्ये चांगला स्कोर करायला पाहिजे तर तुम्ही तुमचा जो स्ट्रॉंग पॉईंट आहे त्याला अजून स्ट्रॉंग बनवा, मराठीचा चांगला अभ्यास करा. काय करायचं आहे मराठीसाठी तर मित्रांनो, रोज एक पॅसेज आणि ग्रामर करायचं आहे. बघा, रोज एक पॅसेज प्लस ग्रामर बरोबर फिक्स मार्क्स, म्हणजे तुम्हाला रोज एक पॅसेज करून बघायचा आहे. आता तुम्हाला बघा 7वीचा पेपर झालेला आहे स्कॉलरशिपचा, तो पेपर तुम्ही बघितला का? तर तो पेपर बघणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. स्कॉलरशिपचा पेपर तुम्ही एकदा बघून घ्या, त्याच्यामध्ये जे पॅरेग्राफ आले, ग्रामर आलं, ते प्रश्न आपल्याला सोडवता येतात का ते सुद्धा बघा. याने तुमचं काय होईल की तुमचा अभ्यास कितपत झाला हे तुमच्याच लक्षात येईल. आणि मॉक टेस्ट सोडवताना जर एखादा टॉपिक तुम्हाला जमला नसेल तर तो पुढच्या वेळेस तुम्ही करा आणि ते मार्क्स तुमचे तिथेच कव्हर होऊन जातील. आपल्याला काय येतं आणि काय येत नाही हे परीक्षेत बघण्यापेक्षा आधीच मॉक टेस्ट सोडून बघा. आणि महत्वाचा 4था पॉईंट आहे मित्रांनो, 30 दिवसाचा प्लॅन. असा किलर प्लॅन करायचा की आपली टीईटी क्लिअरच झाली पाहिजे. आता याच्यामध्ये 3 ते 4 तास तुम्हाला रोज अभ्यास करायचा आहे. यामध्ये बघा 2 तास सब्जेक्ट घ्यायचे आहेत. तुम्हाला यामध्ये 2 तास रोज सब्जेक्ट घेऊन बसायचा आहे, सब्जेक्टचा अभ्यास करायचा आहे. फक्त मागील प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करून टेस्ट प्रश्न पाठ करून उपयोग होणार नाही. तर एखाद्या जर घटक असेल, समजा भूगोलाचा घटक आहे ग्रहण, तर कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे की ग्रहण याविषयी तुमची कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. जर कुठलाही प्रश्न आला तर ते कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर तुम्ही 100% सोडवू शकता. रोज 1 तास सीडीपी करायची आहे. त्यानंतर मित्रांनो 1 तास तुम्हाला लँग्वेजसाठी द्यायचा आहे. मराठी आणि हिंदी असेल किंवा मराठी आणि इंग्लिश असेल तर असं 1 तास तुम्हाला लँग्वेजसाठी नक्की द्यायचा आहे. तर बघा मित्रांनो, पेपर 1 हा सगळ्यांसाठी सारखा असतो. आता बघा पेपर 2 मध्ये फक्त तुम्हाला एक मेन सब्जेक्ट निवडायचा आहे. यामध्ये मॅथ सायन्स असतं आणि सोशल सायन्स असतं. बहुतेक जण सोशल सायन्स वालेच आपले असतात, परंतु काही जण मॅथ सायन्स वाले सुद्धा आहेत. तर मॅथ सायन्स साठी तुम्हाला काय करायचं आहे, तर सगळे बेसिक पुस्तकच करायचे आहे मित्रांनो. मी वारंवार सांगते, तुम्ही आता सायन्स साठी तुम्हाला सगळं 5वी ते 10वी पर्यंत सगळं विज्ञान वाचून काढायचं आहे आणि त्याच्या हाताने नोट्स बनवायच्या आहेत. तर मित्रांनो तुमचा 50% वेळ हा सब्जेक्टसाठी द्या. आणि मित्रांनो मॅथ सायन्स जर तुमचं असेल तर तुमच्या कन्सेप्ट प्लस न्यूमेरिकल्स हे जर पक्क असेल तर सायन्स मध्ये सुद्धा सहज मार्क्स मिळवू शकता आणि पास होऊ शकता. बघा माझं सुद्धा सोशल सायन्स होतं, त्यामुळे मी सोशल सायन्स विषयी जास्त बोलत आहे. ज्या विषयाचा मला अनुभव नाही त्याविषयी मी तुम्हाला जास्त मार्गदर्शन सुद्धा करू शकत नाही. त्यामुळे मी जे अनालिसिस केलेलं आहे पेपरचं मॅथ सायन्सचं त्याच्यावरून सांगते की बेसिक सुद्धा, तर त्याच्यावरून तुम्हाला एक सांगते की बेसिक मधूनच प्रश्न आलेले आहेत. त्यामुळे तुम्ही सुद्धा बेसिक चांगलं करा. स्ट्रॅटेजी शिवाय अभ्यास म्हणजेच अंधारात धावणं होय, बरोबर. कितीही पडाला तरी डेस्टिनेशन नाही. आणि पेपर 2 जर खरंच क्लिअर करायचं असेल मित्रांनो तर तुमची खरंच स्ट्रॅटेजी आखा. पेपर 2 हा समाजशास्त्र विषय घेऊन मी सुद्धा पास केलेला आहे, म्हणून तुम्हाला मी ते थोडंसं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला. तरीही काही तुम्हाला असं वाटत असेल की मॅडम याच्यामध्ये हे ऍड करणं गरजेचं होतं किंवा तुम्ही सांगणं गरजेचं होतं, तुम्हाला काय अपेक्षित आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि याच व्हिडिओचा जर पार्ट 2 पाहिजे असेल तर कमेंटमध्ये पार्ट 2 नक्की लिहा. धन्यवाद.